तुम्ही ते राज ठाकरे आहात ज्यांनी कोणी मागितलं नसताना पण फुकटचा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. तर तुम्ही 2-3 मागणं सोडा, तुमच्यातला एक घेतला आणि बघा त्याला आता खासदार बनवला. जागा कधी घेतल्या नाहीत त्यांनी. 2019 मध्ये आणि 24 मध्ये 48च्या 48 जागा स्वतःच्या सबळावर. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल. 2 देतो का रे, 3 देतो का रे, मी प्रकाश आंबेडकर आहे का, ऐकलं असेल आपण सर्वांनी व्हिडिओ. त्यांना नुसती एक गोष्ट सांगतो मी की प्रकाश आंबेडकर बनण्याचं स्वप्न तुम्ही सोडून द्या. ते तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाही. आपण पुण्यामध्ये मतदान करणार आहोत ते पक्षाच्या नावावर नाही, ते जाती धर्माच्या नावावर नाही, पण ते विकास कामाच्या आणि अशा एका माणसाच्या आपण मागे उभं राहणार आहोत ज्यांनी मेट्रो जोनी कोणी बांधली असेल तिकडे विद्यार्थ्यांसाठी, स्टुडंटसाठी, तसंच सिनियर सिटीजनसाठी, वयस्कर लोकांसाठी आणि अपंग लोकांसाठी हे पासेस सुरू करतील. अशा माणसांसाठी मतदान करा. आणि जी लोक इकडे सुविधा नागरिकांचा साठी पोचतील आणि त्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहतील अशा लोकांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतोय. आणि ह्याच बाजूनी आपण बोलत असताना आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय की एक नगरसेवक आपल्या सर्वांसाठी झटत होते, एक नगरसेवक आपल्या सर्वांसाठी लढत होते आणि तेच नगरसेवक आज आपल्या पक्षाचं तिकीट घेऊन खासदारकीसाठी उभे राहिलेत. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी वसंत तात्या मोरे यांना निवडून द्यावं. आणि बरेच लोक म्हणत असतील, काही लोक म्हणतात, पण सोशल मीडियावरती पण प्रतिक्रिया चालू आहेत की वसंतदादा ऐन वेळेस तिकिटासाठी वंचित मध्ये आले. पण वसंतदादांचा प्रॉब्लेम 2 वेगळे आहेत, ते आपण सर्वांनी समजून घेऊयात. वसंतदादा ज्या पक्षामध्ये काम करत होते ते प्रामाणिकपणे काम करत होते आणि त्या पक्षांकडनं पण लोकसभा लढली असती, पण त्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांचं इंजिन दुसऱ्या कोणाच्या तरी रेलगाडीमध्ये भाड्याने लावलं. त्यात वसंतदादा काय करतील? आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा ते त्यांच्या संपलेल्या पक्षाचं राजकारण जातीच्या आणि धर्माच्या नावावर रमजानच्या महिन्यामध्ये मशिदीवरती भोंगे लावून जेव्हा दंगल पेटवण्याचं काम करणार होते तेव्हा इकडचे वंचित बहुजन आघाडीचे युवक होते ज्यांनी भूमिका घेतली होती की आम्ही आमच्या मुसलमान बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू. तुमचा पक्ष आम्ही दंगलीच्या पाठीवरती उभी करू देणार नाही आणि आम्ही तुमचे भोंगे काढू आणि समाजामध्ये 2 धर्मांमध्ये आम्ही तुम्हाला दंगल ते खास करून रमजानच्या महिन्यामध्ये करू देणार नाही. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी घेतली असताना, पक्षामध्ये नसताना, समोरच्या पक्षामध्ये असताना वसंतदादांनी आमच्या भूमिकेचा साथ दिला आणि त्यांनी पण म्हटलं की कात्रजमध्ये कोणत्याही मशिदीवरती आम्ही भोंगे लावू देणार नाही. आणि त्यांनी त्या प्रकारे कात्रजमधल्या आणि पुण्यामधल्या मुसलमान बांधवांचा साथ दिला. आणि आज ही आम्हा सर्वांना आशा आहे आणि खात्री आहे की ह्याच प्रकारे आज पुण्यामधले मुसलमान बांधव हे सुद्धा तात्यांच्या मागे ताकदीने उभे राहतील. आणि ह्याच विषयावरती बोलत असताना आपण सर्वांनी एक व्हिडिओ बघितला असेल. 2 देतो का रे, 3 देतो का रे, मी प्रकाश आंबेडकर आहे का, ऐकलं असेल आपण सर्वांनी व्हिडिओ. त्यांना नुसती एक गोष्ट सांगतो मी की प्रकाश आंबेडकर बनण्याचं स्वप्न तुम्ही सोडून द्या. ते तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाहीये. प्रकाश आंबेडकरांनी 2-3 जागा कधी घेतल्या नाहीत त्यांनी. 2019 मध्ये आणि 24 मध्ये 48च्या 48 जागा स्वतःच्या सबळावर. आणि तुम्ही ते राज ठाकरे आहात ज्यांनी कोणी मागितलं नसताना पण फुकटचा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. तर तुम्ही 2-3 मागणं सोडा, तुमच्यातला एक घेतला आणि बघा त्याला आता खासदार बनवला. आणि ह्याच बाजूनी बोलत असताना आपण सर्वांनी बघितलंय की आता वंचितवरती बरेच लोक टीका करतात, टीका टिप्पणी करतात आणि ते येऊन म्हणतात की संविधान वाचवायचं असेल तर तुम्हाला आमची साथ द्यायला लागेल.
पण ह्या लोकांना कधीतरी कोणी विचारले की 70 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तेव्हा संविधान मजबूत करायला नक्की काय केलं तुम्ही? 2014 ते 19 आणि 19 ते 24 तुम्ही अपक्ष म्हणून बसला होतात, तेव्हा संविधानाच्या बाजूने किती भूमिका मांडल्या तुम्ही? NRC CAA सारखा कायदा आला, त्या NRC CAA च्या कायद्याच्या विरुद्ध किती राष्ट्रवादी सक्षम न्यूज 24